पहिल्या फेरीमध्ये मुलींची गाणी झालेली आहेत आणि आता आपल्या समोर आपल्या सगळ्यांचे लाडके, आपल्या सगळ्यांचे आवडते चणेदाणे कुलकर्णी येत आहेत. आशिष कुलकर्णी, कसा आहेस? मस्त. हाय हाय, येवी ना बात. आज तुला माहितीये, तुला एक तर तुला बघून खूप बरं वाटतंय. थँक्यू. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या दुसऱ्या एपिसोड मध्ये जेव्हा तू इकडे आला होतास, कॉलबॅकचा एपिसोड, हो. तेव्हा आपलं असं ठरलं होतं की तुला चणेदाणे म्हणायचं नाही, तुला म्हणायचं आशिष. आशिष. पण तरी तुला सांगू, मला राहवलं नाही. नाही, चालेल. चालेल ना? मग मी असं अधूनमधून तुला चणेदाणे म्हणत राहील. चालेल. ठीक आहे. मग आता एक मस्त गाणं गा, म्हणजे मग मी तुला परत चणेदाणे म्हणणार नाही. शंभो शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो शंकरा करुणाकरा जग जागवा. शंभो अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. अंधार हा लोपवा, द्यावा प्रकाश नवा. चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा, चराचर उजळाया चैतन्याची ज्योत चेतवा. हे शिवा. शंभो शंभो त्रिपुरारी शंभो शंभो. आशिष, नो चणेदाणे. आता इतका गोड गायलास तू. थँक्यू. मस्तच गायलास आणि थँक्यू. सॉलिड आवडलं मला. थँक्यू. तुला आवडलं? हो. कोणापासून सुरुवात करूया सांग? वैशालीताई. वैशालीताई. चणेदाणे, मग झंप्या. मग मी तुला गेल्या वेळी आशिष बुवा म्हटलेलं. तर आशिष बुवा, छान झालं तुमचं गाणं. तुमच्या आवाजाला एक ताकद आहे, व्हॉल्यूम आहे, तो त्या गोष्टीचा तू चांगला फायदा करून घेतलास. पण या गाण्यात ना एक जागा आहे जी मी वाट बघत होते, तू जागा विसरलास, घेतली नाहीस का मुद्दामून टाळलीस. शंभो आलीच नाही, ती खूप महत्वाची होती रे. ती राहिली असं झालं. त्यांनी काय अशा छोट्या गोष्टी असतात ज्यांनी गाणं एकदम मॅच्युअर वाटतं. शंभो शाळेतल्या मुलांनी हाक मारण्यासारखं आहे. हां, तर तो असे फरक सोडायचे नाहीत मात्र कॉम्पोजिशन मधले, तेवढं लक्षात ठेव. बाकी छान झालं तुझं, व्हॉल्यूम बिल्यूम एकदम. थँक्यू. शंकर भगवान खुश आपे. थँक्यू. जिओ. खूप चांगलं गायलास आशिष. जसं त्या शिवालयात गाभाऱ्यात घंटानाद व्हावा, शंभो असा तुझा खणखणीत आवाज आला, शंखासारखा एक अनुकूल असा त्या मूडला, सकाळच्या पवित्र वातावरणाला असा आवाज आहे. कीप इट अप. थँक्यू. थँक्यू. सत्यशीलजी, ह्याच्याबद्दल थोडंसं असं विचारायचं आहे की तुम्ही मगाशी आवाज फुटण्याबद्दल बोलला होतात. ह्यानी आता काय अशी विशेष काळजी घ्यायला पाहिजे आवाजाची? कारण तो आता एकदम त्या टप्प्यावर आहे की आवाज फुटणार आहे आता. हो, पण अजूनपर्यंत त्याचा आवाज फुटला नाहीये. हा, पण फुटल्यावर असं आमचे गुरुजन आम्हाला सांगायचे की त्याच्यावर जोर करू नये. अच्छा. विशेषतः मला तर फारच झालं, कारण माझं तेव्हाचे जे आदर्श होते, आपण असं कसं काय म्हणतात, मून स्ट्रक, तसे आपण स्टार स्ट्रक असतो ना, की आपल्याला एक आवडता गायक म्हणजे त्यांचा स्वर काळी तीन आणि माझा आवाज फुटल्यावर एकदम तो काळी एक पांढऱ्या झोन मध्ये आला आणि मग खूप मी काळी तीन मध्ये ओरडायचो आणि मग आवाज बसायचा, मग टॉन्सिल झालेत का काय, असं इतकं ते सगळं त्रासदायक व्हायचं. तर आपला स्वर तो थोडा त्याला सेट होऊ द्यावा, फार तेव्हा गाण्याचा हावरटपणा करू नये. तो आपोआप त्याला आपला पिच कळतो आपल्याला. आणि खरं म्हणजे उच्चारातच तुमच्या स्वराच्या लगावाचं मूळ आहे बरं का.
कुमारजीची एक आठवण आहे. त्यांना विचारलं होतं की तुमचं संगीत कारण लहानपणी फार ते उत्तम नकला करायचे आणि लहानपणी सुद्धा त्यांनी नक्कल कोणाची केली बघा, एकतर फैयाज खा म्हणजे लयकारी आणि अब्दुल करीम खा म्हणजे स्वराचं परमोच्च शिखर. 14 वर्षाचं त्यांचं वय होतं आणि ते काहीतरी आले, सही घ्यायची होती कागदावर वगैरे आणि ते एकदम देवधरांसारखे असे एक त्यांची स्टाईल होती उभे राहण्याची, तसे उभे राहिले. तर माझे वडील म्हणले, अरे कुमार तू अगदी काकांसारखा म्हणजे देवधर काकांसारखा तू उभा राहिलास. कुमारजी म्हणाले मला ते इतकं झोंबलं, मी खूप रडवेला झालो बाहेर पडल्यावर आणि मी असं ठरवलं की आजपासून पुढे मी कुणासारखा दिसणार नाही आणि कुणासारखा गाणार नाही. क्या बात आहे. माझ्या मोदका, माझ्या रव्याच्या लाडवा, माझ्या रसगुल्ल्या, माझ्या चणे दाण्या मित्रात तोडलंस. थँक्यू. का सांगू का की फर्स्ट ऑफ ऑल तू गाणं हे जे सिलेक्ट केलंस हे फिमेल सॉन्ग आहे. हो. हे अनुराधाबाईंनी गायलेलं आहे, अनुराधा पवारांनी गायलंय. तर तू हे का सिलेक्ट केलंस त्याचं कारण मला माहित नाही, पण ते आधी सांग, मग माझं सांगतो मी. मला हे गाणं अत्यंत आवडतं आणि यात शंकरजींबद्दल खूप चांगल्या चांगल्या गोष्टी सांगितल्या आहेत आणि त्यांची तारीफ केलेली आहे म्हणजे आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आता म्हणजे सगळ्या राक्षसांचा विनाश केला आहे, आता तुम्ही शांत व्हा आणि रिलॅक्स व्हा. म्हणजे खरं हेच सांगितलंय गाण्यात, आता तुम्ही रिलॅक्स व्हा. बॉस टेक अ चिल पिल असं सांगितलं. कम ऑन, हॅव सम कूल असं. मगाशी जे दादाने तिला सांगितलं एका मुलीला की तू तुझा स्वतःचा आवाज शोध, स्वतःची ओळख शोध. तर ही ओळख शोधायला ना ही मुलींची गाणी गाणं हे खूप हेल्प होते ह्या गोष्टीची. बरोबर आहे. कारण आपल्याला आपण अनुराधाबाईंसारखं गाऊ शकत नाही. त्यामुळे आपण जेव्हा फिमेल सॉंग्स गातो त्यावेळेला आपण स्वतःचा आवाजाची आपल्याला ओळख व्हायला लागते. अच्छा हा माझा आवाज आहे का, ओके आहे. आणि ह्यामुळे तू हे गाणं जे सिलेक्ट केलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक. पुढे जायच्या आधी फक्त एक शेवटचं वाक्य मी तुला सांगतो. आता तुझा परफॉर्मन्स बघून मला एवढंच वाटतं की तुला कॉलबॅकला बोलवून आम्ही काहीही चूक केलेली नाहीये. थँक्यू. ये बात आहे. एक ध मिळाला, एक प मिळालाय. हा, विश यू बेस्ट ऑफ लक पुढच्या गाण्यासाठी. यानंतर आपल्या समोर येतोय खुशाल चेंडू, प्रथमेश लघाटे. प्रथमेश कसा आहेस? एकदम मस्त. आणि आता मस्त गाणं. हा, पण तुला माहिती आहे ना की तू गाणं खूप छान गायला असतं मी काय करणार. पप्पी. येस. झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा, पदिनु पूर बोलती तत्कारा, पदिनु पूर बोलती तत्कारा, झन 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 नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. मदन मेनका मत्त मयूरी आ, मदन मेनका मत्त मयूरी, आरस पानी रूप बिलोरी, आरस पानी रूप बिलोरी, नर्तनातुनी आवर्तन है, नर्तनातुनी आवर्तन है, उधळी रंग पिसारा, झन झन नन छेडिल्या तारा, झन 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 नन छेडिल्या तारा, झन झन नन छेडिल्या तारा. आता बघ तिकडे. तिकडे नाही रे, तो घाल ना. लिपस्टिक लिपस्टिक. थँक्यू. मस्त. आता सांगायचीच गरज नाही केवढं आवडलं मला गाणं.
मग आपण आता परीक्षकांना विचारूया, आपण मान्यवरांपासून सुरुवात करूया. खूप छान गेलास. आणि मला असं वाटलं की तुला माहिती आहे, तुला त्याची जाणीव आहे की नाही माहीत नाही, पण नाट्यसंगीतात जुने नाट्यसंगीत स्टेजवरून गाणारे नाटक चालू असताना त्यांना जशी एक आवाजाची फेक असते ना, मोकळा आवाज, तशी क्वालिटी तुझ्यामध्ये आहे. थँक्यू थँक्यू. कारण नाजूक नाजूक गाणारे, मग भावगीतांचे मग तसं ते क्रोनर्स म्हणतात त्याला, तसं असं फार ते आर्टिफिशियली गोड गुळगुळीत होतं. तसं नाही आहे, सणसणीत एक मोकळेपणा आहे तुझ्या आवाजामध्ये. Thank तू स्वभावानेच पण इतका मोकळा आहेस का रे? नाही, चेष्टा वगैरे चालू असते. अच्छा अच्छा अच्छा, चांगला आहे. मग तो खटाळपणा तुझ्या गाण्यात आला तर आणि गंमत येईल. ओके, अभिनंदन. प्रयत्न करेन पुढच्या वेळी. थँक्यू. मागच्या वेळेला तू गायल्यानंतरच आजूबाजूची लोक सांगायला लागली होती, ओ ते प्रथमेशचा पुढचा एपिसोड कधी आहे. पण मित्रा, हा जो विश्वास लोकांनी दाखवलाय ना, इथनं फार मोठी जबाबदारी खांद्यावर पडते. हो नक्की. हा, आणि प्रत्येक एपिसोडला आपण फायनल पर्यंत जर का जायचं असेल तर सगळी कार्ड आता ओपन करू नको. नाही, असं नाही होणार. नाही होणार ना. आहेत ना जादूगारच्या पोटथडीत अजून छान छान गाणी आहेत ना. हा, असो, खूप छान गायलास, व्हेरी गुड. उकडीचा मोदक मला केव्हापासून त्याला म्हणायचं होतं. गेल्या वेळी आलास तेव्हा फक्त बोलले नव्हते, म्हटलं ह्याला काहीतरी भीती वगैरे वाटेल म्हणून. कम्प्लीट उकडीचा मोदक आहेस तू. थँक्यू. छान गायलास बाबा, मी काही बोलतच नाही. आणि खरोखरच लोक तुझं गाणं ऐकणार आहेत एवढंच सांगेन. पण हे जे आहे आत्ता ते शेवटपर्यंत, पुढपर्यंत, आयुष्यभर चालू ठेव. हो नक्की. देव तुला भरपूर 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 आणि जे जे काही जगात चांगलं म्हणून गाणं आहे ते सगळं तुझ्या गळ्यात येऊ दे. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रथमेश, आता सगळे ओळखायला लागलेत ना? हा, रत्नागिरीला काय रिॲक्शन? आता मी रत्नागिरीत जेव्हा उतरलो इकडून गेल्यावर, तेव्हा आजूबाजूची माणसं माझ्याकडे संशयित आरोप्यासारखी बघत होती. हाच का तो असं सगळ्यांचं चालू होतं. ते हाच का तो आयडिया सारे गमप लिटल चॅम्प्स मधला आपल्या कार्यक्रमाचं नाव हे आहे की नाही. असो, मग आता मी टेलिव्हिजन वरून मी सगळ्या रत्नागिरीच्या लोकांना सांगते की हाच तो. हा, तर कधी रस्त्यात जर तुम्हाला दिसला तर हाच का तो असं नका करू. ह्याला डिरेक्टली येऊन भेटा आणि ह्याच्याशी बोला, ह्याला खूप आवडेल ते. हो ना? हो. दोन ध मिळाले प्रथमेश, thank you. कॉंग्रॅच्युलेशन. Thank you. आणि पुढच्या काळासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू. तुला मी दाद देऊ का? दाद. मस्त गायलास, मस्त. थँक्यू.